पोलीस भरती 2024 17,000 आणि त्याच्यापेक्षा जास्त जागांसाठी भरती निघालेली आहे. त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगल क्रोम किंवा मोझिला ह्याच्यामध्ये तुम्हाला साईट ऑन करायचे. ह्या दोन्ही साईटवरती व्यवस्थित फॉर्म भरला जातो. तर पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org अशी साईट आहे. मी साईटची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 22-23, कारण ही 22-23ची भरती आहे जी आत्ता निघालेली आहे. तर तुम्ही पूर्ण फॉर्म कसा भरायचा आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला भरतीचे नियम सूचना वगैरे वाचायचे असेल तर यावर क्लिक करून PDF ओपन होतो, ते PDF तुम्ही वाचून घेऊ शकता. स्टेप 1 नोंदणी, लॉग इन, अर्ज करा, शुल्क भरणा करा, अशा 4 स्टेपमध्ये आपण हा फॉर्म भरणार आहोत. अर्ज सुरू होण्याची तारीख आहे 5/3/2024. अर्ज बंद होण्याची तारीख आहे 31/3/2024, म्हणजे 31 मार्चपर्यंत अर्ज भरू शकता. ऑनलाईन फी तुम्ही भरायची आहे, त्याची पण शेवटची तारीख 31 मार्च असणार आहे. अर्जासाठी काही सूचना वाचायच्या असतील तर तुम्ही PDF ओपन करू शकता. जाहिरातच्या पुढे अधिक माहिती लिहिली आहे, त्याच्यावरती क्लिक करून PDF ओपन करून ती माहिती वाचू शकता. महत्त्वाची सूचना काही असेल तर ती अधिक माहितीवरती क्लिक करून तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याच्यामध्ये भरतीसाठी काय काय प्रक्रिया आहे ती सगळी डिटेलमध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला नवीन नोंदणी करा यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. नवीन नोंदणी करावर क्लिक केल्यावर तुम्हाला असा फॉर्म येईल. तर फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची उमेदवाराची नोंदणी म्हणजे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पूर्ण सगळी माहिती भरून घ्यायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईमेल ID. मेल IDवरती आपल्या एक लिंक येते, म्हणून मेल ID व्यवस्थित टाकून घ्या. जो मेल IDने मोबाईल नंबर वापराल तो शेवटपर्यंत असायला पाहिजे, त्याच्यावरच ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगितल्या जातात. मेल ID टाकून घ्यायचा आहे, नंतर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड पुन्हा एकदा खातरजमा म्हणजे कन्फर्म परत एकदा टाकून घ्यायचा आहे. नंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मग पूर्ण नाव टाकायचं आहे तुमचं. पूर्ण नाव तुमचं मराठीमध्ये पण येतं, तर मराठीमध्ये आल्यानंतर तुम्ही एकदा नीट वाचून घ्या मराठीमधलं नाव व्यवस्थित आहे ना. त्याच्यानंतर लिंग, आधार क्रमांक तुमचा, आणि या ठिकाणी आय हॅव रीड इन्फॉर्मेशन हे सगळं इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचलं आहे त्याला टिकमार्क करायचं आहे आणि कॅप्चा कोड बॉक्समध्ये आहे तो कॅप्चा कोड टाकून रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला प्लीज चेक युअर ईमेल ऑर व्हेरिफिकेशन लिंक असा मेसेज येईल, त्याला ओके करून घ्यायचा आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला तुमचा मेल ओपन करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण ओके करून घेऊ. पहिलं ओके केल्यानंतर मेल ओपन करायचा. मेलमध्ये तुम्हाला एक लिंक आलेली असेल, लिंकला क्लिक करू शकता किंवा इथे व्हेरीफाय म्हणून दिलं आहे, व्हेरीफायवरती क्लिक करा. दोघांनाही क्लिक केलं तरी सारखंच आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं या ठिकाणी मेसेज येईल, यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड असं मेसेज येईल. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा जो ईमेल ID टाकलेला तो ईमेल ID, पासवर्ड आणि जो कॅप्चा कोड आहे बॉक्समध्ये तो करून लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन केल्यानंतर इथे तुमचा मोबाईल क्रमांक, तुमचा आधार क्रमांक आणि तुमचं नाव तुम्हाला शो होईल. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात करून घ्यायची आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ID व्यवस्थित टाका, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरच तुम्हाला पुढचे सगळे मेसेजेस वगैरे येत राहणार आहेत. इथे अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा असं लिहिलेलं आहे. पदासाठी अर्ज करावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. पदासाठी अर्ज करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म हा जो अर्ज आहे तो भरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 5 गोष्टी आहेत, वैयक्तिक तपशील, आरक्षण, संपर्क, इतर तपशील आणि शैक्षणिक तपशील. तर स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव सगळ्या गोष्टी इंग्रजीमध्ये लिहायच्या आहेत. आईचे नावसुद्धा इंग्रजीमध्ये लिहून घ्यायचं आहे. तुम्ही जसं इंग्रजीमध्ये लिहाल खाली आपोआप मराठीमध्ये येऊन जाईल, पण मराठीमध्ये येईल तेव्हा तुम्हाला एकदा चेक करायचं आहे व्यवस्थित मराठीमध्ये आहे ना. मराठीमध्ये काही गडबड असेल तर तुम्ही ते एडिट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही सगळी माहिती भरून घेतल्यानंतर खाली तुम्हाला पद सिलेक्ट करायचं आहे. पद पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल SRPF, त्याच्यानंतर पोलीस बॅट्समन, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी प्रेसन कॉन्स्टेबल अशा सगळ्या पोस्ट आहेत. तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते तुम्ही ते निवडून घ्यायचं आहे आणि ते निवडून घेतल्यानंतर तुम्हाला घटक निवडून घ्यायचं आहे. घटक म्हणजे कोणत्या ठिकाणासाठी तुम्ही करताय ते. तर ते पोलीस कॉन्स्टेबलला अप्लाय करतो आहे. घटक म्हणजे तुम्ही कोणत्या सिटीसाठी अप्लाय करताय. तुम्ही तो PDF वाचून घ्या. PDFमध्ये तुम्हाला समजून जाईल कोणत्या कोणत्या ठिकाणी किती किती जागा आहेत. ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत त्या ठिकाणी जास्त प्रेफर करतो आपण भरणं, कारण तिथे शक्यता जास्त असते. तर तुम्ही ते PDFमध्ये वाचून घ्या कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत त्या.
तर या ठिकाणी आपण जो जिल्हा निवडणार आहोत तो निवडून घ्यायचा आहे. तुम्ही एका पदासाठी तुम्ही 3 वेळा अर्ज करू शकता. पोलीस कॉन्स्टेबलसाठी करायचा आहे, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी करायचं आहे, तर ते ते पुन्हा एकदा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी पण करू शकता. फक्त त्याची फी वेगळी राहील. त्याच्यानंतर पुढील पृष्ठावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सगळे जे कॉलम आहेत ते व्यवस्थित होय किंवा नाही ते भरून घ्यायचे आहेत. हे आरक्षण तपशीलसाठी आहे. तुम्ही नक्षलग्रस्त सावलीत पात्र आहात का? होय किंवा नाही. त्यानंतर हे अंशकालीन आहात का? माजी सैनिक आहात का? त्याच्यानंतर भूकंपग्रस्त आहात का? त्याच्यानंतर गृहरक्षक म्हणजे होमगार्ड आहात का? आपण अनाथ आहात का? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नीट वाचून घ्यायच्या. असाल तर होय, नसाल तर नाही. पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का? जर खेळाडू असाल तर होय करू शकता. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का? त्याच्यामध्ये पण तुम्ही होय किंवा नाही जे आहे ते लिहू शकता. त्याच्यानंतर आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी किंवा पत्नी उमेदवार आहात का? त्यानंतर ज्या जात प्रवर्गातून तुम्ही अर्ज करू इच्छिता ती जात तुम्हाला निवडून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी इकडे ह्या साईडला कॉलम आहे पोलीस पाल्य आरक्षण पात्र आहात का? आणि महिलांसाठी असलेल्या 30% महिला समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का? ते लिहायचं आहे. शिक्षण लिहून घ्यायचं आहे तुमचं. जन्मतारीख लिहायची. जन्मतारीख लिहिल्यानंतर वय आपोआप कॅल्क्युलेट होऊन येईल. या ठिकाणी तुम्ही जशी जात निवडणार तर जातमध्ये तुम्ही जर OBC निवडून घेतलं तर OBCला नॉन क्रिमी हा कंपल्सरी आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आत्ताही काढून घेऊ शकता. पण फॉर्म भरताना त्याच्यावरती त्याचा सर्टिफिकेट नंबर लिहावा लागतो. तर OBC आहे म्हणून OBCच्या ह्याला जावक क्रमांक म्हणजे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती एक क्रमांक असतो. तो क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा असतो. त्यानंतर त्याची दिनांक तुम्ही कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू केलं आहे त्याची दिनांक लिहायची असते. तुमचं शिक्षण निवडल्यानंतर जे पण आहे HSC वगैरे ते केल्यानंतर त्याचा तुम्हाला सर्टिफिकेट नंबर आपला जो रिझल्टवर नंबर असतो आपला मार्कशीटचा तो लिहावा लागतो. तुमचं जन्मतारीख टाकून घ्यायची आणि पुढील पृष्ठावरती तुम्हाला पुन्हा क्लिक करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी जन्मतारीख टाकल्यानंतर वय आपोआप कॅल्क्युलेट होऊन येईल. पुढील पृष्ठावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला पत्ता लिहून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर संपर्कासाठी तपशील तर तुमचा पत्ता, इमारत क्रमांक, रस्त्याचे नाव, संपर्कासाठीचा पत्ता, परिसर, जवळ काय आसपास आहे, राज्य, जिल्हा, तालुका, मुक्काम पोस्ट, पिनकोड ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरून घ्यायच्या आहेत. जर तुमचा हाच पत्ता परमनंट पत्ता असेल तर तुम्ही स्थायी निवास तपशील आणि संपर्कासाठी पत्ता एकच आहे ह्याच्यावरती क्लिक करा. मग तुम्हाला दुसरा पत्ता लिहायची गरज नाही आहे. जर 2 वेगवेगळे असतील तर दुसरा पत्ता पण टाकून तुम्ही पुढील पृष्ठावरती क्लिक करून घ्या. धर्म तुमचा कोणता आहे तो निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जात म्हणजे आपली जात असते त्या स्पेसिफिक जातीला काहीतरी आपण बोलतो तर त्या जातीचं जे मराठीमध्ये बोलतो ते तसं वर्डिंग लिहून घ्यायचं आहे. पोटजात असेल तर पोटजात. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे शासकीय, निमशासकीय, सैन्य दलात सेवेमध्ये आहात का? तर होय किंवा नाही करायचं आहे. महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामधले आहात का? तर होय करायचं आहे. होय केलात तर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी लिहायला दिला आहे. पण तो स्टारमध्ये नाही आहे म्हणजे आत्ताच तुम्ही भरायचा आहे असं नाही आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आत्ता काढून घ्या. इथे काही लिहू नका आणि नंतर काढला तरी चालेल. त्यानंतर इथे कर्नाटकाचे आदिवासी आहात का? तर नाही. त्यानंतर ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तो प्रवर्ग इथे निवडून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही आता मागच्या फॉर्ममध्ये जे लिहिलं आहे ना भूकंपग्रस्त, अनाथ आहात का? तर जर कोणी होय केला असेल त्याच्यातलं कुठलं आरक्षण तुम्हाला इथे हवं आहे ते निवडून घ्यायचं आहे. उमेदवार नॉन क्रिमी लेअरमध्ये मोडतो का? जर OBC असेल तर तुम्ही नॉन क्रिमी लेअरमध्ये मोडता. त्याच्यामुळे या ठिकाणी होय केलं तर तुम्हाला नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटसाठी होय करायचं आहे. त्याच्यानंतर त्या सर्टिफिकेटचा प्रमाणपत्रकाचा क्रमांक आणि नॉन क्रिमी लेअर कधी इश्यू केलं त्याचा दिनांक हे तुम्हाला या ठिकाणी टाकणं मॅन्डेटरी आहे. त्यानंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करत आहात का? तर होय करायचं आहे. उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या व्यवस्थित आहे तर होय करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे C या प्रकल्पातील NCC प्रमाणपत्र आहे का? हे एक प्रमाणपत्र असतं NCC. जर कोणाकडे असेल तर होय करू शकता, अन्यथा नाही करा. आपणाकडे वाहन चालवणाऱ्या हलके मोटर वाहन परवाना आहे का? लायसन्स आहे का? तर तुम्ही ते होय केलं तर बेस्ट आहे. कारण 2 वर्ष असतात आपल्याकडे लायसन्स काढायला फॉर्म भरल्यानंतर सुद्धा. तर तुम्हाला काढायचं असेल इन फ्युचर तर तुम्ही होय करू शकता. त्यानंतर आपल्याकडे संगणक हाताळकीचे तुम्ही MSCIT वगैरे केलं असेल तर होय करा. आत्महत्या शेतकऱ्यांचे मुलं असाल तर तसं होय करून घ्या.
पुढील पृष्ठावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला अजून एज्युकेशन डिटेल भरायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय केलं आहे, 12th केलं आहे की 12पेक्षा जास्त आहे तर ते लिहायचं आहे, किंवा 12पेक्षा कमी असेल तरी ते लिहायचं आहे. त्यानंतर इथे मंडळ, विद्यापीठाचे नाव, तुमच्या कॉलेजचे नाव, पास कधी झालात, कोणत्या वर्षी, प्राप्त गुण किती होते आणि एकूण गुण किती होते, म्हणजे कितीपैकी किती मिळाले ते प्राप्त गुणमध्ये येणार. आपण पदवीधर असाल तर तिथे होय कॉलमला हे करायचं आहे, होय करायचं आहे, आणि कोणत्या शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे ती तुम्हाला शाखा या ठिकाणी, तुम्ही जे काही केलं असेल, ग्रॅज्युएशन कशामध्ये पूर्ण केलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. तर तुमची जी पदवी आहे ती ह्या ठिकाणी बघून घ्या, सगळ्या प्रकारच्या आहेत, तुम्ही जे केलं असेल ते तुम्ही निवडून घेऊ शकता. अजून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तरी पण तुम्ही ते होय नाही जे आहे ते करू शकता. पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करायला तुम्हाला आवडेल का? जर आवडणार असेल तर होय या कॉलमला टिकमार्क करायचं आहे. जो कन्सर्ट आहे त्याला टिकमार्क करून अर्जाची पूर्वदृश्य जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपण क्लिक करून घेतलं आहे, अर्ज भरून घेतला आहे. जो अर्ज भरून घेतला आहे तो एकदा पुन्हा व्यवस्थित पाहून घ्या. तुम्हाला काय वाटतं आहे, तुमचं काही चुकलं असेल तर ते तुम्ही आत्ताच बघून घ्या, कारण हे काही चुकलं असेल तर तुम्ही मागील पृष्ठावर क्लिक करून ते बदलू शकता अजून पण. त्याच्यामुळे एकदा अर्ज आहे तो व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर बंद करावर क्लिक करून जतन करा ह्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या, एकदा जतन केलेली माहिती पुन्हा दुरुस्त करू शकत नाही. आणि जर ह्या ठिकाणी आपण पदव्युत्तर पदवी तिथे ह्या ठिकाणी होय किंवा नाही नव्हतं केलं म्हणून तसं लिहून आलं, तुमचा टोकन क्रमांक ह्या ठिकाणी यशस्वीरित्या येऊन जातो, तिथं ओके करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता आपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. तर या ठिकाणी छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तुमचा जो फोटो आहे आणि सिग्नेचर आहे ह्या ठिकाणी अपलोड करायचे. कशा स्वरूपात आहे तर तुम्ही छायाचित्र अपलोड करा ह्याच्यावर तुम्ही क्लिक करून ती सगळी माहिती वाचून घेऊ शकता. आता आपण क्लिक करू. ह्या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे. तुमचं जे फोटो आहे तो कशा पद्धतीमध्ये पाहिजे आणि तुमची जी सिग्नेचर आहे ती सुद्धा कशा पद्धतीमध्ये पाहिजे हे एकदा वाचून घ्या व्यवस्थित. जर कोणाला समजत नसेल कसं अपलोड करायचं त्याच्यासाठी मी लिंकसुद्धा देते, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो फोटो त्या पद्धतीमध्ये करून घेऊ शकता. तर इथे आपल्याला JPEG किंवा JPG फॉर्मॅट, JPEG PNG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. 5 KB ते 20 KB इतका असावा तिचा आकार, आणि रुंदी आणि उंची किती दिली आहे, 200 ते 212 उंची आणि रुंदी 160. क्रॉप पण करू शकता तुम्ही एकदा अपलोड केल्यानंतर. सिग्नेचर पण सेम आहे ते त्या ठिकाणी. स्वाक्षरी पण JPEG आणि PNG ह्या स्वरूपात असावी. आकार तिचा 5 KB ते 20 KB इतका असावा त्याची साईज, आणि रुंदी 256 तर उंची 64. तर सिग्नेचरसुद्धा कशी अपलोड करायची त्याच्यासाठी सुद्धा मी फॉर्मॅट दिले. ह्या ठिकाणी मी माझा फोटो आणि सिग्नेचर दोन्ही अपलोड करून घेतलेला आहे. अपलोड करून झाल्यानंतर बॅक या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला फी भरायची पण आधी इथून बॅक यायचं. बॅक जेव्हा तुम्ही करणार तेव्हा बॅक आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी फीसाठी ऑप्शन तुम्हाला खाली लिहून येईल. तर या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर खाली पूर्ण ह्यासाठी जो फॉर्म वगैरे भरून झालेला आहे, सही आणि आपला फोटो पण अपलोड झालेला आहे, तर या ठिकाणी सगळं येईल. फोटो स्टेटस अपलोडेड येईल. फीस तुम्हाला तुमच्या कास्टनुसार जी असेल ती येईल. पे नाववरती क्लिक करायचं आहे, पुढे जावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव आणि तुमचं परीक्षा शुल्क म्हणजे तुमची फी किती आहे ते दिसेल. ह्या ठिकाणी कॅप्चा कोड टाकून ऑनलाईन भरण्यावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येईल. इथे वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड, IMPS आहे, तर आपण क्रेडिट डेबिट कार्ड हे ऑप्शन निवडणार आहोत. नेट बँकिंग जरी निवडलं तरी चालणार आहे. क्रेडिट डेबिट कार्डवरती क्लिक करायचं. त्यानंतर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुढे तुम्हाला पे असं दिसून येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला सगळी डिटेल लिहून येईल तुमच्या फीची. प्रोसीड फॉर पेमेंटला क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट करताना तुम्ही UPIने सुद्धा पेमेंट करू शकता, म्हणजेच गुगल पे, फोनपे वगैरेने. तर ते UPI हा ऑप्शन निवडून घ्यायचा. शो कोड असा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचा. हा कोड जो आहे तो स्कॅन करून तुम्ही गुगल पेने सुद्धा पेमेंट करू शकता. पेमेंट जेव्हा तुमचं झालं सक्सेसफुली तर ह्या ठिकाणी तुम्हाला मेसेज येईल, पण इथे तुम्हाला शो होणार नाही. इथे तुम्हाला पे नाऊच दिसेल. 10 ते 12 तासानंतर इथे पेड म्हणून येतं. पेड आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुम्ही काढून घेऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर महत्त्वाच्या लोकांसोबत शेअर करा
आणि तुमची प्रिंट रिसिप्ट आणि प्रिंट ॲप्लिकेशन हे प्रिंट काढून घेऊ शकता.